आजकाल सगळ्यांनी प्रश्न पडायला की ऑनलाईन पैसे कसं कमवायचं आणि बऱ्याच लोकांनी असं प्रश्न आहे की खरंच ऑनलाईन पैसे कमवता येतात काय? तर या ऑनलाईन फील्डमध्ये फसवणारे लोक लय आहेत. लय म्हणजे मॅक्झिमम सगळे फसवणारेच आहेत आणि जो बिगिनर असतो ते बरोबर त्यांच्या फंद्यात अडकतोय. आता तब्येत खराब असल्यामुळे आवाज माझा नीट येईना झालाय, त्याबद्दल मी माफी मागतो. आणि आता व्हिडिओला सुरुवात करूया. ऑनलाईन पैसे कमवायचे किती वेज आहेत त्यात तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी सगळे ऑर्गॅनिक लिगली वेज सांगणार आहे. यात कुठलं गॅम्बलिंग ॲप नाहीत किंवा असं थर्ड पार्टी काय नाही. जे काही असेल ते ऑर्गॅनिक तुम्हाला सांगणार आहे. आणि जर तुम्ही ह्या गोष्टींवरती लक्ष देऊन काम केला म्हणजे 100% जर तुम्ही दिला या कामासाठी, तर तुम्ही पुढच्या 2 ते 3 महिन्यात किंवा 15 ते 20 तुम्ही तुमची एक डिसेंट अमाऊंट चार्ज करू शकता किंवा तुम्ही कमवू शकता ऑनलाईन. तर आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो की Instagram आपल्याला पैसे देते काय? किंवा Instagramवरून आपण पैसे कसं कमवायचं? तर आपल्याला Instagram पैसे देते काय? हो देते, पण ते कसं देते? आपली ऑडियन्स आपल्याला जर गिफ्ट केली तर ते पैसे आपल्याला देते. तर YouTube सारखं मॉनिटाईज होते काय? आता तर होत नाही, पण फ्युचरमध्ये मॉनिटायझेशन होण्याचे चान्सेस आहेत. आता तुम्ही म्हणणार इन्फ्लुएन्सर कसं कमवावं लागल्यात? आता त्याचे टेक्निक्स लय वेगळे आहेत आणि मल्टिपल स्ट्रॅटेजीज आहेत आणि ह्या स्ट्रॅटेजीज सगळ्या अकाउंटसाठी चालत नाहीत. प्रत्येक अकाउंटचा अल्गोरिदम हे वेगळा असते आणि आपली एक्सपर्टीज कशात आहेत हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण ऑनलाईन ग्रो करत नाही. आता आपण Instagramला थोडं बाजूला ठेवूया आणि जाणून घेऊया की YouTubeवरती आपण कसं कमवायचं. आता YouTube आपलं मॉनिटाईज होते, पण YouTube मॉनिटाईज करण्यासाठी एक क्रायटेरिया आहे, ते पूर्ण आपल्याला करावं लागतं आणि हे सगळं करूसपर्यंत आपल्याला एक एक्सपर्टीज आपल्याकडे येत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशन स्किल्स, व्हिडिओ एडिटिंग स्किल्स, फोटो एडिटिंग स्किल्स, थोड्या गोष्टी आपल्याला येतात, पण त्या गोष्टींमध्ये आपल्याला एक्सपर्टीज मिळायला चालू होते. आणि जर तुम्हाला एकदा YouTubeचं अल्गोरिदम कळालं तर तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो करू शकता. तर इनिशियली स्टेजला आपल्याला काय करायला लागणार आहे? तर सगळ्यात आधी तुम्हाला निश सिलेक्शन करायचं आहे. निश म्हणजे तुम्ही कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्याला 1-2 व्हिडिओचा विचार करायचा नाही. आपण रोज उठून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू शकतो याच्यावर आपल्याला विचार करायचा आहे. आणि त्या निशमध्ये ऑडियन्स एंगेज व्हायला पाहिजे. ऑडियन्स आपला पूर्ण व्हिडिओ बघायला पाहिजे आणि YouTube आपल्याला त्या निशवरती चांगलं पे पण करायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला निश सिलेक्शन करायला पाहिजे. आता समजा तुम्ही एक टॉपिक सिलेक्ट केलाय आणि त्या टॉपिकवरती तुम्ही एक व्हिडिओ शूट केलाय, आता त्या व्हिडिओला आपल्याला एडिटिंग करायचं. आता इनिशियली स्टेजला आपल्याला हाय तो व्हिडिओ YouTubeवरती अपलोड करून चालणार नाही. तर यासाठी आपल्याला थोडीफार एडिटिंग येणं गरजेचं आहे. आणि इनिशियली स्टेजला तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येणं हे गरजेचं आहे. आणि ह्या टॉपिकवरती YouTubeवरती ढीग व्हिडिओ अवेलेबल आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग वरती जर मराठीमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावरती पण व्हिडिओ मी नक्की बनवीन. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कारण आपल्याला हे चॅनल पण ग्रो करायचं आहे ना त्यासाठी. आणि जर तुम्ही व्हिडिओ एडिटिंग जर शिकला तर तुम्हाला ऑडियन्सला एंगेज करता नीट येईल. म्हणजे मीम्स म्हणा, साऊंड इफेक्ट जर तुम्ही व्यवस्थित लावला तर ऑडियन्स एंगेज होते. आणि एवढं सगळं शिकल्यानंतर लोक आपले व्हिडिओ बघतील काय? तर नाही म्हणजे लोक आपल्या व्हिडिओला थंबनेल बघून क्लिक करतात. जर आपण थंबनेल चांगलं नाही लावलं, जर थंबनेल एडिटिंग करता नाही आलं तर लोक आपला व्हिडिओ नाही बघणार. भले तुम्ही व्हिडिओमध्ये किती पण चांगली माहिती द्या, किती पण चांगलं कंटेंट क्रिएट करा, थंबनेल चांगलं नसलं तर कोणच तुमच्या व्हिडिओवरती क्लिक करणार नाही. आणि ह्या अशा गोष्टीमुळे तुम्ही डिमोटिवेट होता, परत तुम्ही व्हिडिओ बनवत नाही. आणि इनिशियली स्टेजला आपल्याला जास्त कोण बघत नसतात, ते आपल्या शिकण्याचा फेज असतो. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आपण काहीतरी करायला बघा, जेणेकरून आपल्याला एक मोटिवेशन मिळत राहते आणि आपल्या स्किल्स इम्प्रूव्ह होत राहते. हे सगळं एका दिवशी नाही होणार, आपल्याला काय मेहनत करत राहायला लागणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू, हे काम MIDCत राबण्यापेक्षा लई चांगलं काम आहे. जर मन लावून केला की नाही तुमचं सगळं चांगलंच होणार आहे. लोकांच्या हाताखाली 12 तास राबण्यापेक्षा स्वतःच्या हाताखाली आपण 7 तास जरी काम केलं की नाही आपल्याला पूर्ण उरणार आहे काम. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातली एक चांगली भाजी भाकरी बनवू शकतो. आणि जर तुम्हाला ह्या फील्डमध्ये कोणती पण मदत लागणार असली तर 100% मला मेसेज करा, DM करा Instagramवरती. मी तुम्हाला 100% रिप्लाय देणार आणि तुमच्या अडचणीला सॉल्व्ह करायचा आपण पूर्ण प्रयत्न करूया. आणि या व्हिडिओमध्ये मी फक्त YouTubeवरती जोर दिला, YouTubeवरती पैसे कसं कमवायचं. आणि याच स्किल्स तुम्हाला प्रत्येक ॲप्लिकेशनवरती काम करायला लागणार. व्हिडिओ एडिटिंग स्किल म्हणा, फोटो एडिटिंग स्किल म्हणा, तुम्हाला बेसिक गोष्टी यायलाच पाहिजे. म्हणजे ह्याच गोष्टी दुसऱ्या ॲप्लिकेशनवरती पण काम करणार आहे. आणि हा व्हिडिओ बघून दुसरा व्हिडिओ बघण्यापेक्षा जरा स्वतःला टाइम द्या, एक निश सिलेक्ट करा, त्यावरती काम करायला चालू करा, आपोआप तुम्हाला सगळ्या गोष्टी येत राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शॉर्टकटच्या मागे लागू नका. आता इनिशियली जरा मेहनत घेतला की पुढे जाऊन तुमचं सगळं चांगलं होऊ शकते. त्यासाठी सांगले उद्याचा विचार करू नका, आतापासून मेहनत करायला चालू करा. आता जर या गोष्टी केल्या तर उद्या तुम्हाला परत उठून या सगळ्या गोष्टी सर्च करायची गरज पडणार नाही. आता तुम्ही म्हणणार की तू तर बोललास की 15 ते 20 दिवसात कसं पैसे कमवायचं. तर जर तुमच्याकडे आता स्किल्स असली तर तुम्ही अफिलिएट मार्केटिंग करू शकता. म्हणजे Instagramवरती व्हिडिओ व्हायरल करून किंवा YouTubeवरती व्हिडिओ व्हायरल करून, Amazonची लिंक शेअर करून तुम्ही चांगली अमाऊंट 15 दिवसांना काय आजच्या आज तुम्ही कमवायला चालू करू शकता. पण सातत्य ठेवायलाच लागते. आणि आजच्या व्हिडिओला इथंपर्यंतच ठेवूया. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करू शकता, चॅनलला सबस्क्राईब करू शकता, व्हिडिओला शेअर पण करू शकता. यातल्या कुठल्याच गोष्टी तुम्ही करणार नाही हे माहीत असून पण मी तुम्हाला सांगवले, कारण हे माझं काम आहे. आणि पुढचा व्हिडिओ कशावर पाहिजे हे पण सांगा. या गोष्टींवरती जर तुम्ही काम करणार असाल तर सांगा, नाही तर नुसता मी व्हिडिओ बनवून का होणार आहे.